नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आजचा जो कार्यक्रम आहे दिनांक 24 जून 2024 या दिवसाचं महत्त्व म्हणजे माझ्या उपसंपदेचा 45वा वाढदिवस संपन्न होत आहे। त्यानिमित्ताने शहरातील मान्यवर अनेक श्रद्धावान उपासक उपासिका, बुद्ध धम्म संघ यावरती विश्वास ठेवणारे श्रद्धावान, तद्वतच काही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराला समर्पित असलेले सामाजिक कार्यकर्ते, नागरिक बंधू यांचा एक विनंती आग्रह असा होता की भंतेजी, आपला 45वा उपसंपदेचा वाढदिवस हा चांगल्या पद्धतीनं संपन्न व्हावा, अशी अनेक जणांकडून मागणी आली होती। तर आम्हीही विचार केला, भंतेजीचा वाढदिवस चाहे तो जन्माचा असो तो उपसंपदेचा असो, त्याचं काय महत्त्व आहे, त्याचं काय उपयोगिता आहे समाजासाठी, त्याच्याबद्दल थोडासा विचार केला। अगोदर आमचा असा विचार होता की एवढं काही संपन्न करण्याची गरज नाही, लोक आपापला वाढदिवस संपन्न करतात, कोणी जन्माचा करतं, कोणी लग्नाचा करतं, कोणी अजून कोणता काय असेल ते वाढदिवस करतात। पण भिक्खूनेसुद्धा वाढदिवस संपन्न करावा का आणि कशासाठी करावा, त्याचा काय फायदा आहे, लोकांना काय त्याचं महत्त्व, काय त्याचं आदर्श काय, आणि करायचंच असेल तर तो कशा पद्धतीनं करावा, हा एक त्या ठिकाणी विचार उत्पन्न झाला। आणि मग आम्ही असा विचार केला की जर भिक्खूचा वाढदिवस संपन्न करायचा असेल तर भिक्खू हे समाजाचे एक आदर्श असा घटक आहे, आणि भिक्खूने वाढदिवस संपन्न करताना त्यांनी समाजाला हे सांगावं, हे दाखवावं की भिक्खूचा वाढदिवस संपन्न करायचा तर तो कशा पद्धतीने करावा। कारण की इतर लोकांचा जे काही वाढदिवस होतात त्या पद्धतीने संपन्न केला तर ते एक क्षुल्लक गोष्ट आहे। कोणी खूप मोठी ॲड देतं, कोणी खूप मोठं बॅनर लावतं, खूप मोठा काय वेगळ्या पद्धतीनं कलापथक काही असे कार्यक्रम करतात, गाण्याचे वगैरे येते, तर तशा पद्धतीनं भिक्खूचा वाढदिवस संपन्न होणं ते काही उचित नाही। आणि आम्ही असा विचार केला की भिक्खूचा वाढदिवस संपन्न करायचाच असेल तर तो एक वेगळ्या आदर्श पद्धतीने झाला पाहिजे। आणि काय पद्धत असावी, काय विचार असावा, तर भिक्खू हे समाजाचे अविभाज्य घटक आहे, एक मार्गदर्शक आहे, एक गुरुस्थानी आहे। भिक्खू हे समाजाचं कल्याण व्हावं, तथागतांचा जो आदेश आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय, या तथागतांच्या आदेशाला पूर्णपणे आजीवन समर्पित झालेले भिक्खू असतात। म्हणून भिक्खूने आपलं जीवन लोकांच्या हितासाठी, कल्याणासाठी समर्पित करावं। त्यांनी आपले वाढदिवस संपन्न करायचे असतील
तर त्यांनी आपला वाढदिवस कितवा आहे त्या वर्षाच्या म्हणजे त्या वाढदिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी काय काय समाज उपयोगी कामं केलेलं आहे, त्यांचे काय आदर्श आहेत, त्यांचे काय संकल्पना आहेत, कशा पद्धतीनं त्यांनी समाजाला मार्गदर्शन करावं, कशा पद्धतीने त्यांनी समाजाला पुढे न्यावं, समाजाचे हित कल्याण कशामध्ये आहे हे ओळखून त्यांनी आतापर्यंत काय काम केलेलं आहे हे समाजाला त्यांनी दाखवून द्यावं आणि पुढचे त्यांचे संकल्प काय हे सुद्धा त्यांनी समाजापुढे मांडावं. आणि याच्यासाठी भिक्खू संघ आणि उपासक संघ यांच्यामध्ये एक समन्वय असावा. हा समन्वय जर आपण समाजामध्ये जे काही कर्तव्यदक्ष उपासक उपासिका आहेत, सद्भावान उपासक उपासिका आहेत, त्यांचं जे काही समाजामध्ये काम आहे, प्रशासकीय सेवेमध्ये असो, वैद्यकीय सेवेमध्ये असो, शैक्षणिक सेवेमध्ये असो, सामाजिक सेवेमध्ये असो, धार्मिक कार्यामध्ये असो, त्यांचा गुणगौरव भिक्खू संघाच्या माध्यमाने व्हावा, जेणेकरून त्यांना वाटेल की आमचं समाजामध्ये कौतुक होतं, भिक्खू संघ आमच्या कार्याची दखल घेतो आणि त्यांना एक नवीन प्रेरणा, नवीन चालना मिळते. हा एक उद्देश त्यांच्याही मनामध्ये जागृत होतो. या उद्देशाने भिक्खूंचा सन्मान करणे, भिक्खूचा वाढदिवस करणे हे तर ठीकच आहे, कारण की तथागतच म्हणतात जे गौरवनीय असतात त्यांचा गौरव केला पाहिजे, जे पूजनीय असतात त्यांची पूजा केली पाहिजे, हे आपल्या जीवनाचं महामंगल आहे. तर हे समाजाचं कार्य आहे. तर त्या उद्देशाने समाजामध्ये जे समाज उपयोगी कामं करतात, जे कल्याण मित्र आहेत वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये, त्यांच्या काही लोकांचं आम्ही निवड केली आणि त्यांचा सन्मान या वाढदिवसाच्या निमित्ताने व्हावा, हा एक संकल्पना आम्ही पुढे केली. त्या निमित्ताने समाजातील काही ठराविक विचारवंत आहेत, काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, सामाजिक होतकरू अत्यंत श्रद्धावान डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, जज आहेत, अशा लोकांची निवड करून आम्ही त्यांचा सन्मान भिक्खूच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करतो. आता तुम्ही म्हणाल की भंतेजी हा तुमचा 45वा वाढदिवस आहे, हा तुमचा एकट्याचा आहे का? नाही, त्याच्या पाठीमागं कारण आहे. हा जो 45वा वाढदिवस आम्ही संपन्न करत आहोत त्याच्या पाठीमागं कारण आहे की ते म्हणजे आमचा ज्यावेळेला वाढदिवस भिक्खूचा वाढदिवस होता त्या दिवशी भिक्खू संघामध्ये 12 भिक्खू लोकांची काय झाली वाढ झाली. माझ्या उपसंपदेच्या निमित्ताने 12 सामनेरांना 12 लोकांना आम्ही उपसंपदा दिली, म्हणजे 12ची संख्या भिक्खू संघामध्ये वाढ झाली. 12 उपसंपत्तीत भिक्खू त्या दिवशी झाले आणि काही लोकांचा त्या दिवशी वाढदिवसही आहे. तर अशा सर्वांचा सन्मान माझ्या वाढदिवसाने व्हावा, हा एक संकल्पना त्या पाठीमागची आहे. पण हा वाढदिवस फक्त बोधीपालो भंतेजीचा आहे असं नव्हे, हा संघाचा वाढदिवस म्हणतात त्या अर्थाने. आणि हा एक आदर्श संघापुढे ठेवावा, हा एक आदर्श समाजापुढे ठेवावा आणि यामधून भिक्खू संघ आणि उपासक संघ त्यांचा समन्वय वाढावा आणि त्यांच्या माध्यमाने त्यांचं एक कौतुक व्हावा, सन्मान व्हावा, यासाठी आम्ही काही भिक्खू संघही या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलावलेले आहेत. त्यामध्ये या दिवसाचे जे अध्यक्ष आहेत ते सन्माननीय पूज्य भदंत सुमन वन्नू महातेरो, अखिल भारतीय भिक्खू संघ महाराष्ट्र शाखेचे ते सचिव आहेत, ते माझ्या बाजूला बसलेले आणि ते अत्यंत तज्ज्ञ, हुशार आणि अत्यंत होतकरू, समाजप्रिय, लोकप्रिय असे हे भंतेजी आहेत. चंद्रपूरला असतात आणि त्यांचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. तद्वतच ज्या ज्या वेळेला काही आंतरराष्ट्रीय परिषदा होतात त्याही ठिकाणी त्यांचा सन्मान म्हणून त्यांना बोलवलं जातं आणि त्यांचं त्या ठिकाणीसुद्धा गुणगौरव होत असतो. तसंच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणारे पूज्य भदंत काश्यप महातेरो, जे लोकुत्तरा महाविहाराचे महासचिव आहेत, जे माझ्या डाव्या बाजूला बसलेले आहेत, ते सुद्धा या कार्यक्रमाचे
मुख्य सूत्रधार त्यांनी विचारलं की भंतेजी तुमचा 24ला वाढदिवस आहे, करायचं का? मी त्यांना सांगितलं की काय वाढदिवस करणं आवश्यक आहे म्हणलं, भिक्खूचा वाढदिवस कशाला पाहिजे? लोक मोठे मोठे बॅनर लावतात, हे सगळे काही गोष्टी करतात, आपल्याला त्याची काय गरज आहे म्हटलं, आपण फक्त काम करत राहावं. पण त्यांनी ते बोलले की भंतेजी आपण काम करतो, लोकांच्याही पुढं आलं पाहिजे, लोकांनाही माहिती झाली पाहिजे, तर त्यामुळे आपण तो वाढदिवस करणं उचित आणि योग्य राहील. मी सुद्धा हा विचार केला की जर करायचंच असेल तर आपल्यासोबत 12 भिक्खू उपसंपत्तीत झालेले आहे, त्यांचा एक सन्मान असावा म्हणून मी सुद्धा त्याला होकार दिला आणि भंतेजीला सांगितलं की ठीक आहे भंतेजी आपण ते करू. तर याच्यामध्ये मुख्य भूमिका भदंत काश्यपची आहे. यांनी पुढाकार घेऊन हा सर्व कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे. तर यामध्ये भदंत काश्यप महाथेरो हे सुद्धा या वाढदिवसाचे मानकरी आहेत. तद्वतच उपसंपदेमध्ये उपस्थित असलेले भिक्खू राहुल माझ्या बाजूला बसलेले आहेत, भिक्खू कुलदीप जे शेवटी बसलेले आहेत, तद्वतच भिक्खू नागसेन, भिक्खू धम्मरतन, भिक्खू उपाली विनयशील नाही, भिक्खू अगोदर चालले भिक्खू विनयशील आणि असे इतर भिक्खू, असे सर्व भिक्खू या कार्यक्रमामध्ये त्यांचाही वाढदिवस होत आहे. त्यामुळे आम्ही सहज त्यांना सांगितले भंतेजी ठीक आहे आपण ते केलंच पाहिजे, तर हा माझा वाढदिवस नाही व्यक्तिगत नाही म्हणण्यासाठी हा त्यांचा पण आहे. म्हणून मी माझ्या या वाढदिवसाला एक फक्त औचित्य साधलं, एक उद्देश सफल होता आपला की लोकांना गेट टुगेदर केलं जातं, समाजप्रिय जे काही लोक आहेत त्यांचंही एक कौतुक होतं, त्यांना एक सन्मान होतो आणि तो सुद्धा भिक्खू संघाच्या माध्यमाने हा भिक्खू संघाकडून त्यांचा सन्मान नव्हे तर भिक्खू संघाकडून त्यांना एक आशीर्वाद आहे त्यांच्या कुशल कर्माबद्दल, त्यांच्या पुण्यकर्माबद्दल. म्हणून आम्ही या वाढदिवसासाठी एक होकार दिला आणि तो आता घडून येत आहे. तर हे एक औचित्य आहे आणि यापुढे सुद्धा दर वाढदिवसाला म्हणजे दर 24 तारखेला लोकोत्तराचा वाढदिवस म्हणून आम्ही हा संपन्न करणार आहोत. बोधीपालूचा म्हणून नाही, लोकोत्तराचा वाढदिवस. तर या निमित्ताने समाजातील जे काही प्रिय व्यक्ती असतील त्यांचं दर वर्षाला कौतुक होईल, त्यांना आशीर्वाद मिळेल आणि त्यांच्या पुण्यकर्मामध्ये त्यांना चालना मिळेल. या उद्देशानं हा वाढदिवस आपण या ठिकाणी संपन्न करतो. तुमच्या वाढदिवसानिमित्त काय काय कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत? ओके, तर या ठिकाणी सकाळी भिक्खू संघाची पवित्रदान पाठ होईल, भोजनदान होईल, भिक्खू संघाचं संघदान होईल, उपासक उपासिकांचंही भोजनदान या ठिकाणी आयोजित केलं गेलेलं आहे, भिक्खू संघाची धम्मदेशना होईल, असेही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले गेलेले आहे. तसोच जे काही पत्रकार बंधू आहेत त्यांचासुद्धा सन्मान उद्या होणार आहे. समाजातील जे काही महत्त्वाचे जे काही लोक आहेत त्यांचासुद्धा सन्मान या ठिकाणी होत आहे. किती वाजेपासून कार्यक्रम चालू होणार आहे? हा कार्यक्रम उद्या सकाळी 10:30 वाजेपासून साधारणतः 3:30 ते 4 वाजेपर्यंत चालेल. नमो बुद्धाय जय भीम. उद्या दिनांक 24 जून 2024 रोजी आमचे उपाध्याय पूजनीय भदंत बोधीपालूजी महाथेरो यांचे उपसंपदेचे 45 वर्षे पूर्ण होत आहे. या निमित्ताने जसं इतरांचे जे वाढदिवस होतात त्या पद्धतीने न करता थोडंसं आगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजेच समाजाला पोषक होईल, त्यामधून इतरांना प्रेरणा मिळेल अशा प्रकारचा वाढदिवस साजरा करण्याचं आम्ही ठरवलं. आमची संकल्पना भंतेजीसमोर मांडली आणि भंतेजींनी त्यांना होकार दिला. तर या निमित्ताने भंतेजीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पर्यावरणाचं चांगल्या प्रकारचं रक्षण व्हावं या उद्देशाला अनुसरून आम्ही अधिकचे झाडं लावत आहोत. 450 झाडं भंतेजीच्या उपसंपदेच्या वाढदिवसानिमित्ताने लावत आहोत. ती एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट की ज्यांचं समाजासाठी योगदान आहे, की ज्यांनी समाजासाठी काम केलेलं आहे तन-मन धनाने, एवढंच नाही तर धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांचं काम आहे की त्यांनी त्यामध्ये सद्धम्म वाढवण्यासाठी मदत केलेली आहे, तर असे जे काही श्रद्धावान उपासक उपासिका आहेत तर त्यांना एक प्रोत्साहन मिळावं
त्यांना त्यांच्या कार्याची एक पावती मिळावी आणि विशेषतः धार्मिक क्षेत्रातून ती समोर यावी. लोकोत्तरा महाविहार हे जवळपास जगाच्या नकाशावरती आलेलं आहे आणि असं असताना या माध्यमातून जर समजा कोणाचा गौरव होतो, कौतुक होतं, तर ते त्यांना प्रेरणादायी ठरतात. म्हणून आम्ही काही लोकांची निवड केली, उपासिकांची, की ज्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे धार्मिक, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रामध्ये, तर त्यांचा सन्मान म्हणून सन्मानपत्र देत आहोत, एक ट्रॉफी देत आहोत, पंचरंगी धर्मध्वजच्या स्कार्फ त्यांना आम्ही त्या निमित्ताने देत आहोत आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं एक स्वागत सन्मान या निमित्ताने आम्ही करत आहोत.